नमस्कार. मनोरंजक गणितमालेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 3 अंकी व त्यापेक्षा मोठ्या संख्येचा पाढा कसा तयार करतात. 234 या संख्येचा पाढा आपण तयार करूया. पाढा तयार करण्यासाठी 1 ते 10 अंकांची बेरीज फक्त आली असता आपण सहजरित्या पाढा तयार करू शकतो. एकक स्थानचा अंक आहे 4. 4 या एकक स्थानच्या अंकाबद्दल आणि त्याच ओळीबद्दलचा आपण विचार करू. 4 या अंकामध्ये तोच अंक पुन्हा पुन्हा मिळवत जायचा आहे. बघा, 4 या अंकामध्ये पुन्हा 4 हा अंक मिळवला असता उत्तर मिळेल 8. इथं लिहिलेलं आहे आपण. 8 या अंकामध्ये पुन्हा 4 हा अंक मिळवायचा आहे. उत्तर येईल 12. 12 ही आपली 2 अंकी संख्या आहे. या 2 अंकी संख्येपैकी 2 आपण लिहायचा आहे आणि 1 दशक स्थानचा 1 जो आहे तो आपला हातच्या आहे. या हातच्यासाठी आपण टिंब लिहायचे आहे. ही टिंब म्हणजे आपला हातच्या आहे हे लक्षात असू द्या. 2 या अंकामध्ये पुन्हा 4 हा अंक मिळवायचा आहे. उत्तर येईल 6. 6 या अंकामध्ये पुन्हा 4 हा अंक मिळवायचा आहे. उत्तर येईल 10. 10 ही 2 अंकी संख्या आहे. एकक स्थानचा अंक 0 लिहिलेला आहे आणि दशक स्थानचा जो अंक आहे तो हातच्या आहे, त्यासाठी आपण टिंब लिहिणार आहोत. 0 या अंकामध्ये पुन्हा 4 अंक मिळवायचा आहे. उत्तर येईल 4. 4 या अंकामध्ये पुन्हा 4 हा अंक मिळवला असता उत्तर मिळेल 8. 8 या अंकामध्ये पुन्हा 4 अंक मिळवला असता उत्तर येईल 12. ही 2 अंकी संख्या आहे. एकक स्थानचा 2 लिहिला. दशक स्थानचा जो अंक आहे तो आपला हातच्या असणार आहे, त्यासाठी आपण टिंब लिहिलं. 2 या अंकामध्ये पुन्हा 4 अंक मिळवलेला आहे. उत्तर मिळेल 6. 6 या अंकामध्ये पुन्हा 4 अंक मिळवला असता उत्तर येईल 10. ही 2 अंकी संख्या. एकक स्थानचा 0. दशक स्थानचा जो हातच्या आहे त्यासाठी आपण टिंब लिहिलेलं आहे. ही टिंब म्हणजे आपला हातच्या आहे हे लक्षात असू द्या. यामध्ये आपण काय केलं आहे, 4 ही संख्या प्रत्येक संख्येमध्ये मिळवत गेलेलो आहे आणि उत्तर मिळवलेलं आहे. क्रिया 4 या अंकाच्या ओळी संदर्भातली क्रिया पूर्ण झाली आहे. दशक स्थानचा अंक आहे 3, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण हीच क्रिया करणार आहोत. 3 या संख्येमध्ये पुन्हा तीच संख्या मिळवायची आहे. उत्तर मिळेल 6. 6 या संख्येमध्ये 3 मिळवूया. उत्तर मिळेल 9. पहा, 6 मध्ये 3 मिळवले असता उत्तर मिळेल 9. पण एकक स्थानच्या अंकामध्ये आपला हातच्या आहे, तो हातच्या इथं आपणाला मिळवायचा आहे. म्हणजे 6 मध्ये 3 मिळवले असता 9 आणि हातच्याचा एक 10. 10 ही 2 अंकी संख्या आहे. एकक स्थानचा अंक 0 आणि दशक स्थानच्या अंकाबद्दल टिंब. 0 मध्ये 3 मिळवले असता उत्तर येईल 3. 3 मध्ये पुन्हा 3 मिळवले असता उत्तर मिळेल 6 आणि इथला आपला हातच्याचा एक मिळून उत्तर मिळेल 7. 7 या अंकामध्ये 3 मिळवले असता 10. एकक स्थानचा अंक 0. दशक स्थानच्या अंकाबद्दल टिंब. 0 मध्ये 3 मिळवले असता उत्तर मिळेल 3. 3 मध्ये पुन्हा 3 मिळवले असता उत्तर मिळेल 6 आणि हा हातच्याचा एक मिळून होईल 7. 7 मध्ये पुन्हा 3 मिळवायचा आहे. उत्तर मिळेल 10. एकक स्थानचा 0. दशक स्थानच्या अंकाबद्दल टिंब. 0 या अंकामध्ये पुन्हा 3 मिळवायचे आहेत. उत्तर येईल 3 आणि हातच्याचा एक मिळून होईल 4. दशक स्थानच्या 3 अंकाबद्दलची क्रिया आपली पूर्ण झाली आहे. आता शतक स्थानचा अंक 2. 2 मध्ये 2 मिळवले असता उत्तर मिळेल 4. 4 मध्ये पुन्हा 2 मिळवले असता उत्तर मिळेल 6 आणि दशक स्थानचा हातच्या एक मिळून उत्तर येईल 7. 7 मध्ये पुन्हा 2 मिळवायचे आहेत. 9. 9 मध्ये पुन्हा 2 मिळवले असता उत्तर मिळेल 11. 11 ही 2 अंकी संख्या आहे, पण आपल्याला 3 अंकी संख्येचाच पाढा तयार करायचा आहे. यासाठी आपण हातच्यासाठी आपण इथं टिंब लिहिणार नाही, तर पूर्ण संख्या लिहिणार आहोत. 9 आणि 2 होईल 11. 11 मध्ये पुन्हा 2 मिळवले असता उत्तर येईल 13 आणि इथं दशक स्थानचा जो हातच्या आहे तो घेतला असता उत्तर येईल 14. 14 मध्ये पुन्हा 2 मिळवले 16. 16 मध्ये 2 मिळवले असता 18.
18मध्ये 2 मिळवले असता 20 येईल, हातच्याचा 1 21. 21मध्ये 2 मिळवले असता उत्तर मिळेल 23. पहा, पाढा आपला तयार झालेला आहे. आता या चौकटीमध्ये आपण पाढा लिहायचा आहे. 234, 468, 702, 936, 1170, 1404, 1638, 1872, 2106, 2340. या पद्धतीनं 3 अंकी किंवा त्यापेक्षा मोठ्याही संख्यांचा आपण पाढा बेरजेचा फक्त उपयोग करून सहजरित्या करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.